आज आहे आईचा बर्थडे। ब्लॉग नंबर 55 माझी सासू आणि आमची इमिटेशन ज्वेलरी। हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल। सो येस, आजचा व्लॉग आई बरोबर शूट करणार आहे कारण आज आहे आईचा बर्थडे। सो आपल्या सगळ्या पुष्कर अंकिता फॅमिली कडनं तिला विश यू हॅपी बर्थडे। धन्यवाद। आणि ओकेजन असं नाही, पण मला एक दोन कमेंट्स मध्ये विचारलं होतं की तुझी इमिटेशन ज्वेलरी आम्हाला दाखवशील का? सो माझी अशी नाही, पण इमिटेशन ज्वेलरी सुद्धा आम्ही दोघी शेअर करतो। कारण नाही, लग्न म्हणजे मी जेव्हा लग्न करून इथे आले त्याच्या आधीच आईकडे भरपूर इमिटेशन ज्वेलरी आहे। सो आल्या म्हणजे लग्न झाल्यापासूनच तिचं होतं अंकिता हे सगळं मी यूज करते, पण आता हे सगळं तू सुद्धा यूज कर। त्याच्यामुळे ही जी आमची इमिटेशन ज्वेलरी आहे ती आम्ही दोघी शेअर करतो। सो आज तिचा बर्थडे आहे तर म्हटलं तिच्या बरोबरच मी तुम्हाला आमच्याकडे काय काय इमिटेशन ज्वेलरी आहे ती दाखवणार आहोत। सो चला। इमिटेशन ज्वेलरीची एक गंमत असते, सगळ्या बायकांचं एक असतं की वेगवेगळे डिझाईन्स पाहिजे, वेगळं काहीतरी घालता आलं पाहिजे, वेगळ्या फॅशनचं पाहिजे। मग अमुक साडी नेसली की ऑक्सिडाइज छान दिसतं, तमुक साडी नेसली की सिल्वर मधलं काही छान दिसतं, खड्यांमधलं काही छान दिसतं। आता गंमत अशी आहे ना की हिऱ्यांची एक नजाकत तर वेगळीच असते, पण अमेरिकन डायमंड्स याची पण गंमत वेगळी असते आणि ती तुम्हाला इमिटेशन ज्वेलरी मध्येच अनुभवता येते। आणि कधीतरी ते म्हणजे असं वेअर केल्यावरती छान दिसतं आणि खूप व्हरायटी आहे ना आपल्याला। आणि माझं कसं झालंय ना, आम्ही अधिक तर 4 बहिणी होत, त्यामुळे मला मुलींची म्हणजे एवढी सवय होती ना, सतत कपडे, त्याच्यानंतर एकमेकींचे कानातले एकमेकींनी घालणं वगैरे ही सवय खूप होती। त्यात मला एकच मुलगी नाही, त्यामुळे मग आमची अंकिता आली आणि मग अंकिता आल्यानंतर मला काय मोठा आनंद झाला असेल तर की मी आता काहीतरी घेईन ते मला भरपूर घेता येईल किंवा मी घेतलेलं शेअर करता येईल। आणि खरंच आहे, कारण आई खूप म्हणजे बरोबर आहे, तिचं प्रोफेशन असं आहे त्याच्यामुळे ती खूप बाहेर जाते आणि ना मग तिला खूप काही काय आवडतं। मग ती सतत म्हणजे कधी जर ती बाहेर असेल तरी मला अंकिता मला ना हा कलर आवडला, मी तो घेऊन येऊ का? म्हणजे कधीही म्हणजे आता ती जर कधी काही घ्यायला गेली किंवा आता आपण असं छोटं बांगड्या घ्यायला गेली तरी ती नाही, अंकिता मला हा कलर घेते, तुला घेते, आपल्या दोघींनाही तो वापरता येईल। बँगल्स एकाच पॅटर्नच्या घेऊया, मग त्याच्यात कलर वेगवेगळे म्हणजे मग ते आपल्याला वापरता येईल। त्यामुळे अंकिता आल्यामुळे ना मला खरंच खूप मज्जा आली आहे की खूप छान छान व्हरायटी घेता येते, अंकिता ते वापरते किंवा अंकिता पण आता काहीतरी घेते ते मला पण यूज करता येतं, त्यामुळे आमची ती देवाणघेवाण अशी छान चालू असते। तर आज आपल्या खूप जिव्हाळ्याचा असा विषय आहे सगळ्यांचा की इमिटेशन ज्वेलरी। आणि छान म्हणजे मज्जा असते, खूप वेगळे पॅटर्न्स आपल्याला बघायला मिळतात, खूप ठिकाणी जाऊन आपल्याला खरेदी करता येते। आपण कोल्हापूर वगैरे या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा इमिटेशन ज्वेलरी शॉप्स आणि एवढी व्हरायटी बघायला मिळते ना की खरंच आपल्याला वेळ लागतं। आणि आता हल्ली आपण म्हणजे वेस्टर्न वेअर वेगळं वेअर करतो, पंजाबी ड्रेस, साडी, सो त्याच्या सगळ्यासाठी आपल्याकडे छान छान अशा काही काही इमिटेशन ज्वेलरी सगळ्यांकडे असतात। पहिल्यांदा अंकिता असं होतं की वेस्टर्न मध्ये जर जीन्स घातली किंवा टी शर्ट घातला की काय घालायचं, पण आता तसं नाहीये, त्याच्यावरती सुद्धा मॅचिंग कलर्स किंवा वेगवेगळ्या फ्लॉरी असे एवढं प्रकार येतात। सो आमच्याकडे पण तशी भरपूर इमिटेशन ज्वेलरी आहे आणि आम्ही छान म्हणजे ऑर्गनाइज अगेन तेच आईने आधीपासून म्हणजे डब्बे तुम्ही बघाल तर सगळे आईचे आधीपासूनचे सगळे डब्बे आहेत, पण मग नंतर आता आम्ही सगळे अरेंज करून ठेवलेले आहेत। ते खूप व्यवस्थित ठेवावं लागतं, म्हणजे पॉलिश जाता कामा नये, ते आपल्याला जास्तीत जास्त वापरता यावं।
आणि जर आपण कुठल्या एक्झिबिशन मधनं वगैरे जाऊन आणलेलं असेल तर ते आपण जरा जास्त जपून आणि जास्त वापरता येईल ह्याच्याकडे आपलं लक्ष असतं. त्यामुळे जितकी तुम्ही काळजी घ्याल तेव्हा तेवढी छानच असते ना, की वेगळे डब्बे ठेवा किंवा काही आपल्याला कापसात ठेवावं लागतं. तर त्या पद्धतीने मला थोडी सवय होती आणि आता अंकिताला पण ती सवय लागलेली आहे. हा, म्हणजे बांगड्या आम्ही बांगड्यांच्या ह्याच्यात, आमचे कानातले, मग त्यात सुद्धा आम्ही ऑक्सडाईज वेगळं ठेवलंय, साडी म्हणजे जे ट्रेडिशनल असतं ते वेगळं ठेवलंय, वेस्टर्न वेअर वर असेल ते वेगळं ठेवलंय. हा, जे अगदीच कॉमन आहे किंवा आम्हाला दोघींना अगदीच पटकन असं हाताशी लागतं मग ते आम्ही वेगळं ठेवतो. पण अगदी फंक्शन्सला जे आपण सगळं ठेवतो ते असं आम्ही सगळं मॅनेज करून ठेवलेलं आहे हल्ली. आणि ते छान ना असे पाउचेस मिळतात ना आपल्याला, ते इतके छान असतात की त्याच्यात छान वर्गीकरण करून आपण ठेवू शकतो व्यवस्थित. तर दाखवतो आता तुम्हाला आमची इमिटेशन ज्वेलरी. पहिल्यांदा आम्ही तुम्हाला बँगल्स दाखवणार आहोत, म्हणजे बांगड्यांचे जे जे प्रकार आमच्याकडे आहेत ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तर ह्या सिंगल बांगड्या आहेत. एक एक जरी तुम्ही हातात घातली तरी ती पुरेशी होते साडीवर किंवा ड्रेस, काही तुम्ही ट्रेडिशनल ड्रेस वगैरे घातले तरी. आणि ह्याचं वैशिष्ट्य अंकिता काय आहे की ह्याला म्हणतात लाखेच्या बांगड्या. ह्या लाखेच्या बांगड्या आहेत. आणि तुम्हाला खरंच सांगते, मी मागच्या वेळेला पण एकदा अशाच बांगड्या घेतल्या होत्या, तर जवळजवळ माझ्याकडे 5 ते 6 वर्ष होत्या. आणि आज याला सुद्धा अंकिता झाली जवळ 2 वर्ष ऑलरेडी. पण ह्या बांगड्यांचं पॉलिश म्हणा किंवा त्याची चमक म्हणा जरा सुद्धा कमी झालेली नाहीये. आम्ही किती वेळा दोघींनी घातल्या, खूप वेळा. दिवाळीत म्हणजे ठरलेलंच असतं, ग्रीन साडी नेसली किंवा रेड साडी नेसली, मग काठापदराची साडी नेसली की एक बँगल जरी घातली ना तरी इनफ होते तुम्हाला. त्यामुळे हा एक लाखेच्या बांगड्यांचा प्रकार आहे. आणि जसं आता आईने सिंगल त्या बँगल्स दाखवल्या, त्यातलाच आम्ही असा 4चा सुद्धा सेट घेऊन आलो होतो. त्यातलाच आहे, सेम आहेत, या सुद्धा लाखेच्या आहेत, डिझाईन सुद्धा सेम आहे. पण कधीतरी अगेन 2 बांगड्या या घातल्या किंवा ते जे एक सिंगल आहेत ते मध्ये आणि त्याच्या बाजूला 2 म्हणून मग आम्ही असा 4चा सुद्धा सेट घेऊन आलो होतो. सो ते कॉम्बिनेशन आम्ही करू शकतो. म्हणून ह्या साईडला घालून मध्ये प्लेन घातलं तसं कॉम्बिनेशन. सो हा 4चा सेट आहे. हा पण लाखेचाच. अजिबात त्याची चमक जरा सुद्धा कमी होत नाही. छान आहे. आणि त्याच्यावरती जे वर्क केलंय ना, अजून सुद्धा त्याच्यातलं एक सुद्धा आमचा मोती म्हणा, मणी म्हणा, काहीच पडलेला नाहीये. खूप छान राहिल्या आहेत त्या. खरंच छान राहिल्या आहेत त्या, मस्त राहिल्या. त्यामुळे हा एक लाखेच्या बांगड्या आहेत. ह्या आमच्या दुसऱ्या बांगड्या आहेत. ह्या पण परत लाखेच्याच बांगड्या आहेत. ह्या ग्रीन कलर मध्ये आहेत. म्हणजे जर का तुम्ही मॅचिंग तुम्हाला घालायचं असेल तर तुम्हाला ग्रीन साडीवर किंवा ग्रीन ड्रेसवर तुम्हाला या बांगड्या, म्हणजे फक्त ग्रीन कलरच आपण काही घातलेलं असेल तर त्याच्यावरती एक बांगडी घातली की सोपं जातं. कारण त्या बांगड्या कशा आमच्या मल्टी कलर मध्ये होत्या, रेड होता, ग्रीन होता, गोल्डन होत्या. त्याच्यात ह्या फक्त ग्रीन कलर मध्ये आहेत. तर त्या पण असंच आहे की ह्याला पण 3-4 वर्ष आरामात होऊन गेली आहेत, पण जरा सुद्धा त्याची चमक कमी झालेली नाहीये. त्यामुळे ह्या पण लाखेच्या बांगड्या. आणि सगळ्यात गंमत माहितीये का तुम्हाला, माझा आणि अंकिताचा साईज पण बांगड्यांचा सेम आहे. त्यामुळे त्याच्यात पण काही गोंधळ होत नाही. आम्ही अगदी इझिली घालू शकतो, वापरू शकतो एकमेकींच्या बांगड्या. तर हा एक प्रकार झाला. आता ह्या बँगल्स आमच्या, ह्या माझ्या अतिशय फेवरेट बांगड्या आहेत, खूप फेवरेट. आणि ह्या बांगड्यांबरोबर ना माझी छान आठवण आहे. ती म्हणजे माझ्या पुतणीचं लग्न होतं आणि आम्ही खूप गंमत केली होती. म्हणजे सकाळच्या मुहूर्तांना वेगळ्या साड्या, वेगळे दागिने, मग दुपारच्या ह्याच्यासाठी वेगळ्या साड्या, वेगळे दागिने. तर त्याच्यातनं माझी एक ग्रीन कलरची साडी होती आणि मग मी त्याच्यावर ह्या बँगल्स घातल्या होत्या. आणि छान, म्हणजे जरी त्याच्यात रेड फुलं असली तरी त्या ग्रीन साडीवर त्या इतक्या सुंदर दिसत होत्या. आणि मी ना अंकिता काही नाही, फक्त ही एक बँगल घातली होती आणि आता त्याच बांगड्या अंकिताला प्रचंड आवडतात. आणि ती जी ग्रीन साडी आहे ती माझी सुद्धा नेसून झाली आहे. त्याच्यावरती या बँगल सुद्धा माझ्या घालून झालेल्या आहेत, पण त्या खूप
टिकल्या आणि अजून सुद्धा आणि म्हणजे imitation, आता म्हणजे लग्नाला imitation ज्वेलरी आईची पुतणी जी आई म्हणाली तिच्या लग्नाला सुद्धा मी तेच म्हणते की इमिटेशन ज्वेलरीचं हे पण एक महत्व खूप आहे की खूप काळ टिकतात ते. आता तिच्याच लग्नाला जवळजवळ 13-14 वर्ष गेली. ह्या बांगड्या माझ्या अजून जशाच्या तशा आहेत. त्याचा स्क्रू नाही बिघडलेला, त्याचं फिटिंग नाही गेलेलं, काही नाही. इव्हन तो पॉलिश पण नाही, कारण काही वेळेला बघा आपल्याला पॉलिश करावं लागतं, काळं होतं किंवा पण ते पॉलिश पण कमी झालेलं नाहीये त्या बांगड्यांचं. अंकिताने पण खूप वेळा घातल्या. आता म्हणजे रिसेंटली सुद्धा गणपती वगैरे मध्ये मी या सगळ्या घातलेल्या आहेत, पण अगेन पॉलिश तसंच्या तसंच आहे. ठेवणं तुम्ही त्या नीट ठेवल्यात ना किंवा पाण्यात नाही जास्त घालायच्या, भिजवायच्या नाहीत वगैरे, तर ते खूप छान राहतं. सो ह्या सुद्धा आमच्याकडे 2 आहेत. आणि मोती आणि फुलं असं मिक्स कॉम्बिनेशन आहे आणि गोल्डन बॉर्डर आहे त्याला, त्याच्यामुळे त्या अजून छान दिसतात. आता ह्या एक बँगल्स आहेत, ह्या मिक्स आहेत. म्हणजे आपण मीना वर्क म्हणतो किंवा टिकली किंवा मणी वापरलेली आहेत त्यांनी, तारेचा वापर केलेला आहे आणि मेटल आहे. पण ह्या पण बांगड्या अशाच आहेत. मला वाटतं ह्या अंकिता डोहाळ जेवणाच्या आलेल्या आहेत. त्यामुळे थांबा त्याचं वैशिष्ट्य ती सांगेल आता. आणि वैशिष्ट्य असं नाही, डोहाळ जेवणाला ग्रीन साडी जी आपण वेअर करतो, माझं कॉम्बिनेशनच ग्रीन साडीचं रेड आणि ग्रीन होतं. त्याच्यामुळे मग मी हातात मध्ये छान ग्रीन बँगल्स घातल्या होत्या आणि मग त्याच्या आजूबाजूला अशा या 2-2 घातल्या होत्या. सो ह्या म्हणजे आता त्याला पण 5-1 वर्ष पूर्ण होतील. म्हणजे त्या आपण बांगड्या छान टिकल्या. तरी ह्या पण आमच्या एक बांगड्या आहेत आणि माझ्या पण ह्या घालून. आता हा आणखी एक प्रकार आहे, तो सुद्धा लाखेचाच आहे. तर आता तुम्हाला कल्पना आली आहे की लाखेच्या बांगड्या किती छान असतात, त्यांचं पॉलिश छान असतं. यांना सुद्धा जवळजवळ मला वाटतं 2-1 वर्ष गेलेत आणि त्या छान टिकल्या. आणि अंकिताच्या पण त्या फार फेवरेट आहेत एकदम, कारण त्याच्यावरती स्टोन वर्क आहे ना, तर कधीतरी वेस्टर्न वेअर वरती सुद्धा तुम्ही वेअर करू शकतात, म्हणून या मला फार आवडतात. नंतर हा एक प्रकार आहे, तो म्हणजे मल्टी कलर आणि ते मेटल मध्ये त्यांनी केलेले आहेत, फुलं वापरली आहेत सगळी आणि मल्टी कलर असल्यामुळे आपण अनेक ड्रेस आणि अनेक साड्यांवरती आरामात घालू शकतो. आणि एक जरी बांगडी घातली तरी सफिशियंट आहे या बांगड्यांमध्ये. म्हणजे भरपूर परत त्याच्या आजूबाजूला काही घालायचा प्रश्न नसतो, एक मस्त घातलं की झालं. बँगल्स आहेत. त्याच्यानंतर अंकिता हा प्रकार आपण खूप क्यूट आहे, खूपच क्यूट आहे हा. सो हा असा अख्खा पूर्ण सेट आहे बँगल्सचा. आणि पीच कलर जो असतो ना, पीच कलर आणि पिस्ता कलर जे कॉम्बिनेशन असतं त्यात आहे. अगेन हा आईने आणला होता, जसं मी सांगितलं आईला प्रचंड आवडतं हे सगळं घ्यायला. आणि नाही खरं आहे, तिची चॉईस सुद्धा खूप छान आहे. आणि असं नाही आमच्याकडे ती साडी आहे किंवा ड्रेस आहे म्हणून नाही, आईला आवडलं की आई आणून कशावर तरी घालू शकतो आपण. सो मस्त आहे. असा 3-3चा सेट आहे, एका हातात 3 एका हातात. आणि असं काही नाही, तुम्ही जर सिंगल या सुद्धा जर घातलं तरी छान दिसतं. सो हा एक आमच्याकडे सेट आहे. परत हे सगळं आपलं गोल्डन ज्या बँगल्स असतात टिपिकल म्हणजे ट्रेडिशनल याच्यावरती आपण वेअर करू शकतो, तशा ह्या बांगड्या आहेत. त्याचे डिझाईन्स फक्त खूप वेगवेगळे आहेत. वेगवेगळे हे बघ, एक स्टोन आणि गोल्डन म्हणजे असं त्यांनी मिक्स केले. हा थोडासा कडक टाईप, एक आपण पटकन घातलं तरी. ह्या प्रॉपर आपल्या ज्या असतात त्या बँगल्स आहेत. म्हणजे नॉर्मल ह्या जवळजवळ आपल्या सगळ्यांकडे डेली ह्याच्यात असतात. आणि ह्या जशा तुम्हाला दाखवल्या त्याच्यात असे 2 आहे, म्हणजे हा असा 4चा सेट आहे खरा. पण अगेन तुम्ही इंडिव्हिज्युअल वगैरे वेगवेगळं असं वापरू शकता. हा एक खूप मस्त प्रकार आहे आणि म्हणजे सगळ्या बायकांना फार आवडणारा प्रकार आहे तो म्हणजे स्टोन खड्याच्या बांगड्या. पीच आणि पिस्ता कलरच आहे आणि अगेन ड्रेस वरती वेअर करू शकता. आणि त्याचं एक वेगळं हे आहे, ते स्क्वेअर मध्ये डिझाईन नेहमी गोल असते पण त्याला स्क्वेअर हा दिलेला आहे त्यांनी शेप. सो हा पण आमच्याकडे एक आहे.
त्याच्यानंतर ह्या आपल्या नेहमीच्या तोडा जो प्रकार आपण म्हणतो, ह्याची पण आठवण म्हणजे माझ्या लग्नातल्या जेव्हा मी नऊवारी नेसली होती त्याच्यावरती, पण त्या सुद्धा खूप छान टिकलेल्या आहेत. आणि आता सुद्धा आपल्याकडे फंक्शन्स असतात, सो कधीतरी पटकन आपण एकदमच जो ट्रॅडिशनल लुक करतो त्याला आता छान दिसतात, त्या सुद्धा आमच्याकडे आहेत. ते पण ग्रीन बँगल्स मध्ये किंवा एक एक कशात घालू तरी खूप छान दिसतं. तोडी आहे. त्याच्यानंतर ह्या पण अशाच गोल्डन मध्ये ज्या नॉर्मल आपण साडीवर वगैरे ज्या लागतात आपल्याला तशा ह्या बँगल्स आहेत. 4चा सेट आहे हा पण खूप क्यूट दिसतात. आणि डिझाईन खूप वेगवेगळी येतात ना, त्याच्यामुळे आम्हाला घ्यायला पण फार आवडतात. त्या आता ह्याच्यात मध्ये अशी छोट्या छोट्या जाळ्या आहेत, सो त्या अशा हातात घातल्यानंतर छान दिसतं ना, की दुसरं काही घालायची गरजच वाटत नाही. सो हा सुद्धा एक सेट आहे आमच्याकडे. ह्या अंकिताच्या खूप फेवरेट बँगल्स आहेत आणि फारच थोडे हा प्रकार गोल्डन मध्ये आपण नऊवारी साडीवर किंवा पाटली प्रकार जो असतो ना त्या ह्याच्यातला आहे. एक एक घातलं तरी इनफ, दुसरं काही घालायची गरज. आणि पॉलिश इतकं सुंदर आहे ना, खरंच 2 वर्ष आरामात येत आम्हाला घेऊन. म्हणजे आम्ही आता जेवढे प्रकार इथे बांगड्यांचे दाखवलेत ना, रिसेंट असं आम्ही काहीच नाही, बरीच वर्ष सगळं घेऊन ठेवलेलं आहे. सो हा सुद्धा एक प्रकार आहे. आणि हा एक आणखी पण एक खड्यांचं हे होते हे बघ एक याच्यात पण. आणि हा सुद्धा एक प्रकार आहे आमच्याकडे, छान आहे. ह्यात व्हाईट स्टोन आणि अगेन त्याला असं छोटस रेड आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन आहे. पण कशावरतीही आपण वेअर करू शकतो, 4 घालू शकतो किंवा 2-2. सो हा सुद्धा एक प्रकार आहे आमच्याकडे, छान दिसतं ते. आणि हा पण एक सगळ्या आम्ही अशा छान पेपर वगैरे मध्ये बांधून ठेवल्या. आणि ह्या सुद्धा आता आईच्या बापरे किती वर्ष झाली, सेम माझ्या लग्नातल्याच आहेत. मी म्हटलं ना की आमचं असं फार वेगळं ठरलं होतं की सकाळी एक साडी, मग दुपारी, मग दुपारच्या आणि रिसेप्शनच्या मध्ये त्यांचं साऊथ इंडियन तिचं सासर असल्यामुळे बरेच वेगवेगळे प्रकार होते. तर त्याच्यावरती मी एका साडीवर ह्या अशा मोत्याच्या बँगल्स घेतल्या होत्या. त्याला सुद्धा आता झाली 12-13 वर्ष होऊन गेली, त्या अजूनही माझ्या कशाच आहेत बांगड्या. सो ह्या पण एक. तर हे एवढं असं आमचं बँगल्स कलेक्शन आहे. आणि अगेन आता जे आम्ही हातात वगैरे आत्ता घातलेत हे वेगवेगळे आमचे डेली वेअरचं आहे. त्याच्यात कडी प्रकार वगैरे मग कधीतरी ते नॉर्मल आहे. पण हे जे इमिटेशन ज्वेलरी मधल्या बांगड्या आहेत, अशी कडी सहज घालायला किंवा आता शाळेत जाताना राहूला सोडायला असं हातात एक सिंगल ती सुद्धा आमच्याकडे एक आहे तशी. नंतर ह्या सुद्धा आता रिसेंटली आई घेऊन आलेली आहे. कॉपर असतं ना आपलं कॉपर, त्याच्या आणि वरती इतकं सुंदर त्याच्यावरती असं खड्या स्टोन्सचं वर्क आहे ना, हातात घातल्यानंतर तर एकदम मस्त दिसतात. सो ह्या सुद्धा 2 आहेत. एक घातलं की इनफ होतं. सो ह्या आहेत. आणि त्याच्याच बरोबर आई ह्या सुद्धा घेऊन आली होती. हा 4चा सेट आहे आणि स्टोन्सचा आहे. सुंदर दिसतं ना हातात घातल्यानंतर. आणि तुम्ही रिसेप्शनला वगैरे जाणार असाल तर लाईट मध्ये मस्त सुंदर. आणि हल्ली आपण छान असे फंक्शनल जे पार्टीवेअर ड्रेस घालतो त्याच्यावरती गाऊन्स असतात. सो त्याच्यावरती जे वर्क असतं ना त्याला या खूप छान मॅच होतात. सो ह्या सुद्धा आहेत. सो हे आमचं असं सगळं बांगड्यांचं कलेक्शन होतं. आता अब क्या करेंगे? इयरिंग्स. चालेल. इयरिंग्स तर आमच्याकडे भरपूर आहेत. बट त्यात अगेन आमच्या ज्या म्हणजे आम्ही ज्या ठेवलेल्या आहेत सिलेक्टिव्ह आमच्या ज्या आहेत त्या आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. सो चला. मी हे पहिलं कानातलं दाखवते. हे कानातलं आणि खूप गोड आठवण आहे या कानातल्यांची. हे माझ्या लेकाच्या लग्नातलं आहे. रिसेप्शन साठी मी हे कानातलं घेतलं होतं आणि ते हे कानातलं सुद्धा मी इतकं वापरलं. आणि आता लेकाच्या रिसेप्शनचं म्हणजे अंकिताचं लक्ष ऑलरेडी गेलं होतं या कानातल्यांकडे आणि अंकिताने सुद्धा हे खूप आवडीने वापरलंय. आणि या कानातल्याची गंमत पण अशी की ड्रेसवर पण ते छान दिसतं, तुम्ही गाऊन वेअर केला तर त्याच्यावरही छान दिसतं किंवा साडीवरही छान दिसतं.
त्यामुळे हे कानातलं आमचं फेवरेट कानातलं आहे. मला वाटतं हे रिसेप्शनच्या साडीवरचं आहे का? नाही, रिसेप्शनच्या साडीवरचं नाही, हे हळदीच्या साडीवर घेतलं होतं. लग्नावरच विषय निघालाय त्याच्या रिलेटेड आहे. त्याचं खूप फेवरेट आहे. हे एक जे कानातलं आहे भयंकर तिचं फेवरेट. हळद होती तेव्हा आईने हे घातलं होतं. अतिशय सुंदर दिसतं आणि अगेन मी हे वेस्टर्न म्हणजे ड्रेस वरती सुद्धा घातलेलं आहे, त्याच्यामुळे हे सगळ्यावरती खूप छान दिसतं. सो हे सुद्धा एक आहे. आणि बघा ना, त्याला इतकी वर्ष होऊन गेली, त्याचं काही पॉलिश केलं नाहीये, मोती वगैरे काहीच निघालेला नाही. हे पण त्याच वेळची आहे, जवळजवळ 7-8 वर्ष होऊन गेली. हे पण ट्रेडिशनल साडी, जेव्हा तुम्ही कांजीवरम नेसता किंवा साऊथ प्रकारच्या कुठल्या साड्या नेसता, हे कठपुतळीच्या कानामध्ये जसं असतं ना, ते हे डिझाईन आहे. त्यामुळे तो प्रकार मला खूप आवडला होता, म्हणून मी हा एक घेतलेला आहे प्रकार. तर हे पण एक असंच आहे, ट्रेडिशनल साड्यांवर झुमका प्रकारचे आहेत ना सगळे. आणि असं काही नाही, मॅचिंग नाही, पण आम्ही असं एक कलेक्शन करून ठेवलेलं आहे. आणि मग ते आपल्याला वापरता येतं पटकन कधीतरी आपल्याला ते वापरता. त्याच्यातले हे असे कुड्यांचे प्रकार आहेत मोठे, छान साड्यांवर हा पॅटर्न छान दिसतो. हा एक प्रकार आहे. हा एक जरा एक वेगळा प्रकार आहे आमच्याकडे. म्हणजे आमचा जेव्हा साखरपुडा होता तेव्हा मी हे वेअर केलं होतं. इतकं सुंदर दिसतं, कारण कानात घातलं की त्याला वरती सुद्धा ते असं अटॅच होतं. सो हा एक वेगळा प्रकार आहे आमच्याकडे आणि खूप छान दिसतं. अगेन नऊवारीवरती तुम्ही वेअर करू शकता. ट्रॅडिशनल एकदम कधीतरी जो असा खूप फंक्शनल असा ड्रेस सुद्धा असेल ना, त्याच्यावरती तुम्ही वेअर करू शकता. सो हा एक प्रकार आहे, खूप सुंदर आहे हा प्रकार. तसेच अनेक असे झुमके प्रकार तर खूप आहेत. प्रकार आहे, हेवी आहे जरा, पण हे एक कानातलं घातलं ना की तुम्हाला गळ्यातलं वगैरे हेवी घालायची गरजच लागत नाही, कारण ते इतकं कानातल्यानेच उठून दिसतं ना साडीवर. त्यामुळे हा एक प्रकार आहे. हे असं एक टॉपिक प्रकार असतो ना, पण अगेन एक पटकन काही कशावरती जर आपल्याला घालायचा प्रकार असेल एक प्रकार आहे. हा एक प्रकार मी तुम्हाला दाखवते. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे कोल्हापूर वरून मी आणलेलं आहे, की तिथे अनेक कलर्स मध्ये हा प्रकार तुम्हाला भेटतो आणि ट्रेडिशनल आहे. हा म्हणजे वेगवेगळ्या तुमच्या हिरवी साडी नेसली तर हे घातलं पटकन तर इतकं उठून दिसतं कानात. पिंक आणि ग्रीन कॉम्बिनेशन आहे, पटकन कधीतरी आपल्याला. आणि ह्याचं पण अगेन तेच की पॉलिश वगैरे तसं आहे. आता ह्याला सुद्धा मला जवळजवळ 8-1 वर्ष होऊन गेली मी हे कानातलं आणलेलं आहे. त्यामुळे हे प्रकार खूप होते आमच्याकडे. काही असे छोटेसे आमच्याकडे मोती प्रकार जो असतो ना, ते सुद्धा आहेत. अगेन असे खाली लटकन मोतींचे जे असतात ते आहे. हे असं छोटं छोटं मोत्यांचे जे असतात ते सुद्धा प्रकार आहे. आणि आपल्या गळ्यातल्या बरोबर बघा ना, हल्ली कानातलं आणि तसाच सेट येतो, त्यामुळे ते प्रकार पण असं जरा ट्रॅडिशनल ह्याच्या झुमका प्रकार किंवा असं टॉपिंग प्रकारामध्ये हे आहे. हा सुद्धा आहे. एक जस्ट 1 महिन्यापूर्वीच मी घेतलाय. इतका छान आहे की रेड पिंक कलरचं तुम्ही ड्रेस म्हणा किंवा साडी नेसला तरी इतकं सहज असं छोटस कानात घातलं इतकं छान दिसतं. त्यामुळे हा एक प्रकार आहे. सो असं ट्रॅडिशनल फंक्शनल वेअरला साडी वगैरे वेअर केल्यावरती जे आपण घालू शकतो. सो एवढे असे कानातल्यांचे प्रकार आहेत आमच्याकडे. आता वेस्टर्न वेअरवर म्हणा किंवा खडा प्रकार जो असतो तो तुम्हाला दाखवतो. हा एक प्रकार आम्ही घेतला होता. व्हाईट स्टोन्स आहेत आणि पिंक, लाईट पिंकचा खाली एक त्यांनी खडा दिलेला आहे. ते पण तुम्ही गाऊन किंवा हल्ली आपण प्लाझो सेट घालतो त्याच्यावरती इतकं सुंदर दिसतं. तर आपण आणखी त्याला खूप आवडला होता. मी असंच मला आवडलं म्हणून आणला होता तो, पण तो पण खूप छान आहे. हा एक माझा सध्या अतिशय फेवरेट कानातलं आहे माझं. मी कुठेही जाताना, तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये सुद्धा बघितलं असेल, हे मी खूप वेळेला घातलेला आहे. मला त्याचा जो शेप आहे ना तो इतका आवडलेला आहे आणि त्याचं अगेन पॉलिशिंग. सो हा सुद्धा एक स्टोन प्रकारामध्ये आहे. कान भरून मस्त दिसतो, छान दिसतो.
असाच एक स्टोनचा हा पण एक मोर आहे आणि त्याचं किती गोड आहे बघा, की त्याचा जो पिसारा आहे तो खाली असा पूर्ण आलेला आहे आणि त्याला खडे लावलेले आहेत त्यांनी. ते पण घातल्यानंतर खूप सुंदर दिसतं, खूप छान. ते पण अगेन तुम्ही साडीवर घातलं तरी छान दिसतं, ड्रेसवर घातलं तरी सुंदर दिसतं तुम्हाला. हा एक अजून एक अतिशय आवडता प्रकार, युनिक आहे एकदम. पूर्ण पिंक स्टोनचं कानातलं आहे, एकदम पिंक कलरची साडी किंवा कॉन्ट्रास्ट सुद्धा हे घालू शकता. सो हा एक प्रकार आहे. आणि हे जे प्रकार आहेत ना, हे जनरली आपल्या सगळ्यांकडेच असतात, की पटकन बाहेर कुठे जायचं असेल किंवा रोजचं आपल्या रुटीन मध्ये जे आपल्याला घालावं लागतं ते हे प्रकार आहे. हे पण त्यात दोन असतात. हा वेगवेगळे छान आहे. थोडस लोंबतं म्हणा, थोडस खाली आलेलं किंवा थोडस कानाशी आपण टॉप्स म्हणतो त्या पद्धतीचं, रिंग म्हणतो तशा काइंड ऑफ हे सगळे आहेत असे सो प्रकार. हे असं सगळं स्टोन प्रकारामध्ये आहे. त्याच्यानंतर ऑक्सिडाइज आम्ही सगळे वेगळे ठेवलेले आहेत. ते पण ऑक्सिडाइज वगैरे पण छान साडी नेसली आपण किंवा लखनवी वरती तुम्हाला छान दिसू शकतं. तर ते हा बघा, हा एक प्रकार ना मी दादरच्या एका एक्झिबिशन मध्ये गेले होते, आपलं व्यापारपेठ दादरचं, आणि तिथे मला हे चिमण्याचं कानातलं इतकं आवडलं होतं. ते घातल्यावर पण इतकं छान दिसतं, असं नाजूकच आहे एकदम आणि ऑक्सिडाइज मध्ये आहे. ते पण असं लखनवी वगैरे तुम्ही घातल्यानंतर खूप छान दिसतं किंवा प्लेन ड्रेस तुम्ही घातलात आणि त्याच्यावर हे कानातलं घातलं तरी छान दिसतं. आणि ऑक्सिडाइज मधला माझा फेवरेट ऑक्सिडाइज प्लस स्टोन आहे. स्टोन आहे हा, अतिशय सुंदर आहे. आईने हे रिसेंट आई घेऊन आली होती. हा तर आहेच, पण हा जो खडा आहे ना दुसऱ्या कानातल्याचा, का सुंदर दिसतो तो, पिंक आणि असं व्हाईट, इतकं छान दिसतं. सो हा हे सुद्धा आहे आमच्याकडे. आणि कुठल्याही ड्रेसवर घातलं तरी ते छान दिसतं, म्हणजे त्याला मॅचिंगच पाहिजे असं काही नाहीये. येस, हा एक खूप गोड प्रकार आहे. मोर आहे अख्खा आणि त्याचा पिसारा आहे, त्याला काळे खडे लावलेले आहेत. खाली असं एक छोटासा मोती दिलेला आहे त्याने, ते घातल्यानंतर इतकं सुंदर दिसतं असं मस्त. हा एक प्रकार आहे. त्याला पण खूप मला 5-7 वर्ष आरामात होऊन गेली या कानातल्यांना पण, आणि माझे ठेवले जातात आता, माझे कानातले जातात. मी फक्त घेते, आवडीने ठेवून देते आणि नंतर मला कधीतरी आठवतं, अरे हे कानातलं होतं नाही का आपल्याकडे, पण आता अंकितामुळे वापरली जातात. कारण मी भरपूर सगळी बाहेर सतत घालत असते. हा ड्रेस घातला की हे घालायचंय. तसाच हा सुद्धा एक प्रकार आहे, पूर्ण भरीव गोल आहे. वन पीस वरती तर अतिशय सुंदर, राजस्थानी प्रकार, तसा आहे पण खूप छान दिसतो. सो हा सुद्धा आहे तो पण. तसेच हा एक प्रकार जो आपण मी पक्ष्यांचं दाखवलं ना, तसं हे सेम फुलांचं आहे. छान छोटी छोटी फुलं आणि लाल मणी आहेत त्याच्यामध्ये मध्ये, खूप सुंदर दिसतं ते घातल्यानंतर. आणि जसा मी तो आता गोल प्रकार दाखवला, त्यातला असा छोटा आहे आणि त्याला थोडस कलर कॉम्बिनेशन आहे, ब्लू आहे, मिक्स आहे, थोडस पिंक आहे आणि खाली पण असे छान त्याला खडे आहेत. सो हा सुद्धा एक आहे. एक असं ऑक्सिडाइज मध्ये कड सुद्धा आहे आमच्याकडे, की सगळं जर ऑक्सिडाइज वेअर केले तर हातात हे सुद्धा आहे. सो हे असं सगळं ऑक्सिडाइज आहे. आणि आता पार्टी वेअर किंवा वेस्टर्न वेअर आपण जे मगाशी आपण बोललो ना की हल्ली दोऱ्याचे प्रकार वगैरे पण, म्हणजे जीन्स घातली काही घालायचं नाही असं नाही, आली त्याच्यावरती पण अनेक प्रकार आपण छान छान घालू शकतो. आमची एक पार्टी होती चॅनलची, तर तिथे ड्रेस कोड होता वेस्टर्न वेअर म्हणून, आणि मग मी रेड सगळं ड्रेस वगैरे घातला होता, तर त्याच्यावर मी हे वेस्टर्न ह्याच्यावर घालण्यासाठी हे रेड कलरचं कानातलं घेतलं होतं. ती क्यूट आहे बघा. फक्त ते असे तीन मेटलचे गोल त्यांनी एकात एक हे केलेले आहेत, पण त्याचा लुक इतका सुंदर दिसतो घातल्यानंतर. तर हा एक वेस्टर्न ड्रेसवर आपण जे वेअर करू शकतो त्यातला एक. आणि जसं म्हटलं, आई गेली की एक आईला एक मला हे ठरलेलं, मग तेव्हा पण मला फोन करून, अंकिता एक मी रेड घेतलाय तुझ्यासाठी, मी हा कलर सिल्वर घेतला होता, एक सिल्वर कलर. आणि त्याचं ओपनिंग व्हायचंय, ओपनिंग व्हायचंय झालेलं नाही. सो हे
असं सगळं कानातल्यांचं कलेक्शन आहे. अगेन खूप प्रकार आहेत, आपण त्यातले सिलेक्टिव्ह किंवा आम्ही जे कॅटेगरीज जशा ठेवलेल्या आहेत तसं तुम्हाला दाखवलेलं आहे. वेगवेगळ्या फंक्शन्सला वेगवेगळे घातले जातात. सो हे सगळं असं कानातल्यांचं आमचं कलेक्शन होतं. आता ह्याच्या पुढे आपण बघणार आहोत गळ्यातली जे आपण नेकलेस प्रकार इमिटेशन ज्वेलरीचे म्हणतो ते सुद्धा आहेत आमच्याकडे. मंगळसूत्रांचे काही प्रकार आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर चला आता सगळं गळ्यातल्या प्रकाराला सुरुवात करूया. मग त्यात मंगळसूत्र आहे, काही काही आमची जी ज्वेलरी आपण म्हणतो गळ्यातलं घालतो ते आहे. सो सगळ्यात पहिला हा प्रकार आहे, पोत प्रकार आपण म्हणतो. त्यात आहे छान वेअर केल्यावरती अगदी सुंदर, आणि त्यात जो पिंक खडा आहे तो तर खूप क्यूट आहे. ह्याची सुद्धा एक मेमरी आहे, आमची पहिली संक्रांत तेव्हा जे आपल्याला माहेर कडनं देतात त्याच्यात मला हे आलेलं आहे. सो हे एक आहे आमच्याकडे. मोस्टली कसं या निमित्ताने सगळं असं ट्रेडिशनल वगैरे घेतलं जातं, नाही तर आपण पर्टिक्युलर नाही जाणार ना घ्यायला. हे असंच मला मी एका एक्झिबिशनला गेले होते तेव्हा हे 1 ग्रॅम गोल्ड मध्ये मी हे मंगळसूत्र घेतलं होतं. ते खूप छान आहे, कारण नाही आणि खूप लॉंग आहे ना, घातल्यावरती अतिशय सुंदर दिसतं. आणि त्याच्या वाट्या आणि हे इतकं सुंदर आहे. ग्रीन खडा आहे एक त्याच्यावर, तर हे मला असं खूप आवडलं होतं. 1 ग्रॅम गोल्ड मध्ये आहे हे, तर छान आहे हा पण एक प्रकार असा. आणि जो पोत प्रकार आता मी दाखवला ना त्याच्यात सुद्धा आमच्याकडे खूप छान छान प्रकार आहेत. हा एक तुम्ही बघू शकता, असा खाली छान गोल्डन वर्क आहे, इथे मध्ये सुद्धा वर्क आहे. सो गळ्याशी असं आपल्याला काहीतरी पटकन घालायचं असतं, सो त्याला हे एक होतं. सो हे एक आहे पोतीचा एक प्रकार अजून लॉंग मध्ये आहे आमच्याकडे. हा बघा, हा ह्याची पण एक आठवण आहे की अगेन पुष्करच्या हळदीसाठी मी हा प्रकार घेतला होता, कारण माझी छान अशी येलो कलरची प्लेन साडी होती आणि पदर होता त्याला डिझाईनचा, आणि त्याच्यावर मी हे मंगळसूत्र घेतलं होतं. ते खूप सुंदर एक घातलं तरी इनफ, दुसरं काही छोटं घालूया त्याच्यामध्ये घालूया गरजच लागत नाही. आणि ते इतकं सुंदर राहिलेलं आहे त्याचं पॉलिश अँड ऑल, कारण अगेन तेच की तुम्ही छान ठेवलं ना वेगळ्या पिशवीत वगैरे की छान राहतं, कारण त्याची क्वालिटी पण छान असते ह्या प्रकारांची. हे अजून एक पोतीचं मी कोल्हापूरला गेले होते आणि कोल्हापूरची स्पेशालिटी नथीचं पदक वगैरे हे प्रकार तिकडे खूप छान मिळतात, तर ते मी एक मला आवडलं म्हणून घेऊन आले होते. हा एक परत पोतीचाच प्रकार आहे, मोठं म्हणजे जरा ठळक असं गळ्यात आणि असं मध्ये गळ्याशी पण नाही जात किंवा लोंबतं, म्हणजे फार खाली पण नाहीये ते, असं मधल्या ह्याच्यात आपलं साडीवरती खूप छान दिसतं. हे कसं ते नॉर्मल म्हणजे पेंडंटच त्याचं बघण्यासारखं आहे. बाकी एक 3 ह्याचा सर आहे तो, पण पेंडंट खूप छान आहे. मोराचं डिझाईन अँड ऑल, मोती आहेत सगळे वापरलेले, असं हे मंगळसूत्र आहे. आता हा एक युनिक प्रकार, हा वेस्टर्न मंगळसूत्र जे आपण आहे ते आता हे जरा सगळे लॉंग किंवा फंक्शनल झाले. मला एक कमेंट आली होती की डेली वेअर मी हे जे आता मंगळसूत्र वेअर केलंय त्याच्यावरती मला कमेंट आली होती की खूप युनिक आहे. सो असं काही नाही, जनरल आम्ही दोघी जेव्हा जातो किंवा आई जाते तर आम्हाला जर काही डिझाईन आवडलं तर आम्ही ते घेतो. सो हे एक तर मी आता घातलेलं आहे, त्याच्याच बरोबर हे सुद्धा एक घेतलं होतं, अजून माझं ओपनिंग राहिलंय. ह्याच्याच बरोबर हे सुद्धा मी एक घेतलं होतं, अजून ओपनिंग नाही केलंय. पण असं मी असं ठरवून करते किंवा मला वाटतं आई सुद्धा असंच, आम्ही अगदीच म्हणजे डेली, आता मला राहुलला शाळेत सोडायचंय, आपण घरात असतो तर सगळी नाही काढून ठेवत, काही 2 काढून ठेवलेली असतात, तीच ठरलेली आलटून पालटून आम्ही घालतो, कारण बदलायची गरज नाही. त्याच्यामुळे हे एक आहे माझ्याकडे. त्याच्यानंतर बाकी ट्रेडिशनल वेअरला जी गळ्यातली छान आम्ही तसे पाउचेस असे ठेवलेले आहेत. सो हे एक आहे आमच्याकडे.
साऊथ इंडियन डिझाईन आहे ह्याचं. आणि घातल्यावरती खूप छान दिसतं. सो हा एक प्रकार आहे आमच्याकडे. आता ह्याचीच गंमत बघा ना, ते एकदम साऊथ इंडियन डिझाईन आहे आणि हे आपलं मराठमोळ हे आईने कोल्हापूरवरून आणलं होतं. की नाण्यांचं लक्ष्मी हारासारखा जो असतो ना, गळ्याशी घालतो आपण प्रकार, तर तो एक घेतला होता. इतका सुंदर दिसतो तो पण. लॉंग मंगळसूत्र आणि गळ्याशी जर हे घातलं इतकं छान दिसतं की तो मी कोल्हापूरवरून आणला होता प्रकार. त्याला सुद्धा अशी 2-3 वर्ष होऊन गेली, पण ते छान आहे. आम्ही वापरतो. तसं आता ते एकदम मराठमोळं तसं काहीतरी वेस्टर्न वेअरवर. सो हे कसं सुंदर मस्त लॉंग आहे, वन पीस वर म्हणा किंवा आपण आता छान मस्त दिसतंय. आणि मग हे असे चोकर ते प्रकार आहे. हा बाजूबंद आहे. हे सगळं हा जो बॉक्स आहे हा सगळा माझ्या लग्नापासून मी असाच ठेवलेला आहे. सो अगेन मी तुम्हाला सांगितलं नऊवारी नेसली होती, सो त्याला हा एक मी बाजूबंद लावला होता, तो सुद्धा आहे. सो हे सुद्धा खूप छान दिसतं. अगेन आपण जेव्हा रिसेप्शनला गाऊन वगैरे घालतो ना, तेव्हा गळ्याशी हे खूप छान दिसतं. सो हे एक आहे. आणि फेवरेट सगळ्यांची ठुशी. आणि आम्ही अशी कोल्हापूरवरून घेतलेली आहे, त्यामुळे ते कानातले. हा सेट ठरलेलाच असतो, ठुशी आणि मग त्याचं जे पदक असतं त्याचं सेम कानातलं, असे प्रकार आहेत. हे एक माझं खूप फेवरेट आहे. लग्नाच्या वेळेला अगेन 3 पदरी मोत्याची माळ आहे. एकदम नाजूक आहे. आता खूप जुनं झालंय ते, पण अजून सुद्धा मी कधीतरी घालते. सो हा एक प्रकार आहे. हा पण एक चोकर प्रकार आहे. माझ्या आईने तो मला दिला होता, अजून मी ओपन पण नाही केलाय तो. मोती प्रकारामध्ये आहे. सो असं एकदम पटकन गळ्याशी असं काही जर आपल्याला घालायचं असेल तर ते आपण घालू शकतो. सो हा एक प्रकार आहे. हा एक मंगळसूत्राचा प्रकार आहे. खरं मंगळसूत्र नाही आपण त्याला म्हणू शकत, तसं ग्रीन असं हे आहेत त्याचे मणी ते. पण तुम्ही साडीवर आरामात हा एक छान प्रकार वापरू शकता. त्याला पण जवळजवळ 8-10 वर्ष होऊन गेली, पण ते इतकं छान टिकलंय ना, तर छान दिसतं असं साडीवर तुम्ही घालू शकता. अगेन चोकर प्रकारामध्ये आणि साऊथ इंडियन डिझाईन मध्ये हा एक प्रकार आहे. असंच मी आता मला वाटतं सवाष्ण किंवा असं काहीतरी ना, त्याच्यात मला हा मिळाला होता. हा एक प्रकार आहे आमच्याकडे, अजून आम्ही ओपनिंग नाही केलं याचं. सो हा एक आहे. खूप क्यूट आहे. हे अंकिताचं फेवरेट आहे. एकदम खूप फेवरेट आहे माझं. ऍक्च्युली आईचं आहे ते, पण तो जो मोर प्रकार आहे त्याच्यावरती आणि लागतं, म्हणजे आपल्याला वेअर करायला सतत काहीतरी लागतं. सो हा सुद्धा एक प्रकार आहे आमच्याकडे. मला वाटतं त्याचेच कानातले होते ना, ते त्या डब्यात होते. असे इकडे तिकडे सो हे एक आहे. हे एक गळ्यातलं, ह्या गळ्यातल्याची खूप छान आठवण आहे. एका लग्नाची पुढची गोष्ट, हे नाटक मी जेव्हा करत होते तेव्हा आमचा अमेरिकेचा दौरा होता आणि तिथे माझी मैत्रीण मला भेटायला आली होती, दीपाली. ती सुद्धा आता हा ब्लॉग बघत असेल. तर तिने मला हे गिफ्ट दिलं होतं आणि ते इतकं क्यूट आहे. छान छोटी छोटी अशी खड्यांची फुलं आहेत आणि ते असं गळ्याशी छान बसतं आणि मग त्याची सेम 2 छोटी छोटी अशी कानातली आहेत. तर छान दिसतो हा सेट. तर एक छान आठवण आहे. आणि ह्या गोष्टीला सुद्धा आता जवळजवळ 5-1 वर्ष आरामात होऊन गेलेली आहे, पण तो छान टिकलाय सेट. आणि तो आईचा नाही घालून झालाय, पण माझा घालून झालाय. मी असं मला वाटतं एकदाच गळ्यातलं घातलं होतं, सेट घातलाच नाही, पण अंकिताचा झालाय. आणि एक असं छोटस स्टोनचं, आई जसं म्हणाली आईची पार्टी होती तेव्हा त्यांनी घेतलं होतं. सो हे एक आहे, खूप छान दिसतं वेस्टर्न वेअर आपण केलं की त्याच्यावरती. आणि हे एक आहे, हा एक स्टोन प्रकारामध्ये असं गळ्याशी असं असं बसतं, ते खूप सुंदर दिसतं. आणि ते आणि एक घातलं तरी काही घालायची गरजच नाही दुसरं. असं एक खड्याचं घेतलेलं आहे. सो मला वाटतं गळ्यातला प्रकार पण झालेला आहे. आतमध्ये बरीच आहेत, पण आम्ही सिलेक्टिव्ह हे आमचं असं छान सगळं जे आम्ही अरेंज करून ठेवतो किंवा अगदीच
फंक्शन्स असतात काही, तेव्हा आम्ही जे सगळं हे वेअर करतो. सो अशा प्रकारे ही सगळी आमची इमिटेशन ज्वेलरी आहे. अगेन आम्ही दोघीही शेअर करतो. खूप आहे असं, म्हणजे आता काढल्यानंतर जाणवतं बरंच आहे आपल्याकडे. मग काय आणखीचा शॉपिंग करायचं परत. हे एवढं आहे तरी शॉपिंग आम्ही करणार, आणि कारण आम्हाला दोघींना आवडतं, सो शॉपिंग ते आहेच. सो तुम्हाला कशी वाटली? घ्यायची आवड असली तर तशीच ती घालायची पण आवड पाहिजे, मग गंमत येते. आणि नाही, आम्ही दोघी जसं सांगितलं आम्ही घालतो, म्हणजे असं नाही सांगते आता परत एवढं सगळं काढायचं नाही, त्या वेळेला आम्हाला ते घालायचं असेल ना, आम्ही ते कुठे एकमेकींना विचारून आम्ही सगळं घालतो. सो तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. माझी सासू आणि आमची इमिटेशन ज्वेलरी. व्लॉग क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. सी यू अगेन.